माझं नाव आहे प्रशांत भागवत आणि आपल्या चॅनलचं नाव आहे प्रशांत भागवत सुपरस्टार. तर आजचा हा ब्लॉग क्रमांक 4मध्ये तुम्हाला दाखवत आहे की आम्ही संभाजीनगरला आलेलो होतो. तर दुसऱ्या दिवशी मी काय केलं त्याचं शूट नाही केलं आहे कारण तब्येत बिघडली होती. पोटात खूप दुखत होतं आणि छातीत मळमळ होत होती. तर आम्ही सगळे आवरलं आहे व्यवस्थित. हे बघा, हे सतरंजी आवरते. हे आमचे सर आहे, शिवम रायते सर, हे आवरत आहे. आणि बाकी सगळं मी आवरून घेतलेलं आहे, बॅगा वगैरे सगळं रेडी आहे. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यानिमित्त तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. जय भीम. आणि आजचे वाजले आहे 12:20. तर आम्ही निघायची तयारी केलेली आहे. तर आता इथून प्रवास कसा करणार आहे, म्हणजे लवकर कसं पोहोचणार आहे, त्यासाठी मी काही विचार तर नाही केलेलं आहे कसं जायचं आहे. तर मग कसं जाणार आहे, कुठे जाणार, कुठपर्यंत पोहोचणार आहे ते तुम्हाला अपडेट मिळत राहतील. तर 1 hour later. यानंतर आता बघू शकता, आता आम्ही प्रोडक्ट घ्यायला चाललोय फ्रँचायझीला. तर हे आमचे सर गाडी चालवत आहे. आता जे खूप जोरात चाललेली रस्ते मध्ये एकदम शांतता दिसतीये. दुपारचं खूप शांतता दिसतीये. आता इकडं आलंय दौलत हॉस्पिटल कडं च्या रस्त्याने सरळ चाललंय इथून फ्रँचायझी वाल्याकडं. बघू शकता. आता इथून सरळ येणार आहे का सर? इथून सरळ जाणार आहे का? हो. तर इकडून सरळ जाणार आहे. ओके, इकडून सरळ जाणार आहे फ्रँचायझीला. त्यानंतर आता बघू शकता जयंती खूप जोरात चाललेली आहे. बघा, झेंडा बघू शकता, काही गाड्यांना झेंडा लावले, मस्त जबरदस्त झेंडा लावले. इथे काही रिक्षावाले शांत बसलेले, एकदम आराम करते. बघू शकता खूप स्पीडने चाललेली गाडी. एकदम अचानक ब्रेक मारला, खड्डा आहे म्हणून. आता बघू शकता इकडं 2 मिनिटात फ्रँचायझीला पोहोचते. आता थोडंच अंतर शिल्लक आहे. हे नाश्ता सेंटर बघू शकता, अप्पा, मिसळ, डोसा, सांबार, चटणी पण भेटती. खायला नक्की या. इथं नारळ पाणी प्यायला नक्की या. काय तुमच्या तिकडे नारळ पाणी भेटत नाही, ते इथं या असं? अच्छा, आमचे सर म्हणते की तुमच्या तिकडे पाणी भेटत नसेल तर आमच्या इकडे या, म्हणजे संभाजीनगरला या असं म्हणते. तर भेटूया थोड्याच. A few moments later. नमस्कार, आता फायनली पोहोचलोय फ्रँचायझीला. हे फ्रँचायझीचे मॅडम आहे. आपलं नाव काय मॅडम? भाग्यश्री मॅडम आहे. यांच्याकडनं आम्ही प्रोडक्ट ऑर्डर करते. तर आम्ही पंचतुलसी घेण्यासाठी आलेलो आहे. आणि बाकीचे काही ऑर्डर्स आहे ते सर मागून घेत आहे ऑर्डर्स. पंचतुलसी, हे पंचतुलसी. आता फ्रँचायझीला प्रोडक्ट घेणार आहे. प्रोडक्ट घेतल्यानंतर ना मग आपण इथून निघून जाणार आहे. तर भेटूया आपण थोड्याच वेळात. 1 hour later. तर आता बघू शकता इथं बस भेटलेली आहे. बस भेटलेली आहे फायनली. आणि मग आता नाशिकला चाललेलं आहे या बसने. तर आता ही पूर्णपणे AC बस आहे, बघू शकता आता तुम्ही. पूर्णपणे AC बस आहे. आणि ही बस भेटलेली शेजारची बस आहे. शेजारची जी बस आहे ती मालेगावची बस आहे. तिथं आमची शुभम रायते सर गेलेले आहे त्याच्यामध्ये.
बसमध्ये बसून. आता ही बस पण लगेच निघणार आहे थोड्याच वेळात. तर आपण भेटूया थोड्याच वेळात. 6 hours later. तर मी फायनली आता घरी आलेलो आहे. तर आणि बस स्टँडवर मी पोहोचलेलो होतो. तर तिकडं खूप गर्दी होती, ट्रॅफिक जॅम होता. तर मग त्या ट्रॅफिकमधनं बाहेर कसं आलं ते आम्हाला माहिती. आंबेडकर जयंती होती तेव्हा. त्या आंबेडकर जयंतीच्या दिवशी एक रस्ता बंद झालेला होता. दुसऱ्या रस्त्याने जायला मार्ग. तर कसं मार्ग काढलं तर ते मग मी शॉर्टकट रस्त्याने गेलो. त्या शॉर्टकट रस्त्याच्या नादामध्ये मी पूर्ण लॉंग कटच चालत चालत गेलो. चालता चालता माझे पाय खूप दुखायला लागले. थोडे एका ठिकाणी रिलॅक्स बसलो, पाणी बिनी पिऊन घेतलं आणि परत चालत चालत गेलो मी बॉम्बे नाक्यापर्यंत. तिथून मग आम्ही गाडी घेतली आणि गाडीवर म्हणजे तिथे आम्ही गाडी लावत असतो नेहमी बॉम्बे नाक्याला. तर आम्ही तिथून गाडीला घेतली आणि मग तिथून गाडी घेऊन मग तिथे गाडी स्टार्ट करून मग मी तिकडून गेलो निघून पुढं. आणि मग तसंच घरी गेलो. आणि खूप म्हणजे प्रचंड गर्दी होती. डीजे वाजत होता, काही ठिकाणी पाणी वाटप चालू होतं, तर काही ठिकाणी म्हणजे खिचडी वाटप चालू होतं. तर एकदम भारी, एकदम जबरदस्त जयंती झाली. तर तर आम्ही म्हणजे जेवण वगैरे केलेलं आहे. जेवण वगैरे करून आता आराम करतोय. तर आजच्या ब्लॉग साठी एवढंच. जर आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा, प्रशांत भागवत हो सुपरस्टार. तर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला येत राहतील. त्यासाठीच तुम्ही पहिलेच सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना पण सांगा की सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि कमेंट करायला. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. गुड नाईट आणि थँक्यू.